नमस्कार, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती स्वागत करीत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासन ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना सध्या राबवत आहेत। यामध्ये वाढ करून आता ज्येष्ठ नागरिकांसाठी अजून काही योजना शासन आणत आहेत। ही योजना नेमकी कोणकोणती आहेत, या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना अजून कोणकोणते लाभ हे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे, याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 15 जुलै 2025 रोजी हे राजपत्र काढलेलं आहे। या राजपत्राच्या माध्यमातून आता ज्येष्ठ नागरिकांना विविध शासकीय योजना ह्या नव्याने सुरुवात करण्यात येणार आहेत। तर ह्या योजना कोणत्या आहेत आणि हे विधेयक काय आहे ते आता आपण समजून घेऊया। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत हे विधेयक 2025 आहे। ह्या विधेयकाचा क्रमांक हा जो काही 72 हा आहे। मित्रांनो, या जे काही विधेयक आहेत या विधेयकाची जी काही व्याख्या आहे ती सर्वप्रथम आपण समजून घेऊया। ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे पुरुष अथवा महिला वय वर्ष 65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय आहे अशी व्यक्ती आता ज्येष्ठ नागरिक म्हणून ही शासन गृहीत धरत असतं। आता बघूया की महाराष्ट्र शासन हे ज्येष्ठ नागरिकांना कोणकोणत्या सोयी सुविधा या देणार आहेत। ते तर कोणती सुविधा मिळणार आहेत ज्येष्ठ नागरिकांना ज्यांनी वयाची 65 वर्ष किंवा त्या वर्षापेक्षा अधिक असतील, तर त्यांना महाराष्ट्र शासनाकडून नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा 7,000 रुपये असं मानधन किंवा पेन्शन स्वरूपात ही देण्यात येणार आहे। त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना आजारी झाल्यास त्यास 5 लाख रुपयापर्यंतचा शासकीय निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा ही देण्यात येणार आहे। त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी 15,000 रुपयापर्यंतचं अनुदान सुद्धा महाराष्ट्र शासन देणार आहे। त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची इत्यादीची सर्व व्यवस्था ही केली जाणार आहे। त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्या व तक्रारीचं निवारण करण्यासाठी टोल फ्री नंबर सुद्धा जाहीर केला जाणार आहे। म्हणजेच मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांना आता येणाऱ्या पुढील काही काळातच जे काही आहेत 7,000 रुपये मासिक हे मानधन किंवा पेन्शन ही सुरू केली जाणार आहे। 5 लाखापर्यंतचा उपचार हा मोफत असणार आहे शासकीय निमशासकीय रुग्णालयामध्ये। त्यासोबतच देवदर्शनासाठी 15,000 रुपये दिले जाणार आहेत वार्षिक। आणि जे काही ज्येष्ठ नागरिक असतील ज्यांचे घरचे सांभाळ करत नसतील किंवा त्यांना मूलबाळ नसेल अशांना सुद्धा आता राहण्याची जेवणाची इत्यादी सुविधा आहे ती महाराष्ट्र शासनाकडून मोफत पुरवली जाणार आहे। आता हा कायदा किंवा हे राजपत्र प्रसिद्ध करण्यामागचा उद्देश शासनाचा नेमका काय आहे ते आपण समजून घेऊया। महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही वाढत आहे। अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे। काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहेत। वृद्धापकाळात त्यांना विविध शारीरिक व्याधी जडलेल्या असतात। औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांना कोणीही आर्थिक मदतही करत नाही। अशा परिस्थितीत 70 वर्षावरील वृद्धासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्यमान वय वंदना योजना, रेल्वेतर्फे 60 वर्षावरील वय असलेल्या महिलांना रेल्वे तिकिटामध्ये 50% आणि 65 वर्ष व त्यावरील वय वर्ष असलेल्या पुरुषांना प्रवासामध्ये 50% तिकिटामध्ये सवलत दिलेली आहे। राज्य परिवहन महामंडळाने देखील ज्येष्ठ महिला व पुरुषांना तिकिटामध्ये 50% सवलत दिलेली आहे व ज्येष्ठ नागरिकांची वयाची अट वेगवेगळ्या योजनेसाठी वेगवेगळी आहे। प्रस्तावित योजनेकरिता कमीत कमी वय वर्ष 65 पूर्ण व त्यावरील वर्षाची वय अट ठेवणे हे आवश्यक असणार आहे असं हे शासनाचं म्हणणं आहे। त्यानंतर पुढे बघूया, केंद्र व राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या योजना अपुऱ्या आहेत। त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांना अधिक सोयी सुविधा
सवलती देण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे हा विधेयकाचा या मुख्य उद्देश होता। म्हणून हे विधेयक आता प्रस्तावित करण्यात आलेले आहे। या विधेयकावरती राज्यपालांची सही होईल आणि जे आहेत शासन निर्णय निघेल आणि त्यानंतर ही योजना महाराष्ट्रभरात ही लागू होईल। त्याकरता येणाऱ्या योजनांच्या अपडेट मिळवण्यासाठी आपला माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला योजनांचे अपडेट आपल्या मोबाईलवरती मिळतील। आपल्या व्हॉट्सॲपवरती सुद्धा हे अपडेट मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करू शकता। आता पुढे बघूया। या विधेयकाच्या नुसार वयाची वर्ष 65 वर्ष पूर्ण करणाऱ्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मानधनापोटी दरमहा 7,000 रुपये आर्थिक सहाय्य, 5 लाखापर्यंत शासकीय निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा, दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी 15,000 रुपयापर्यंत अनुदान, ज्या ज्येष्ठ नागरिकांना वारस नसेल किंवा वारस त्याचा सांभाळ करीत नसेल अशांना शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची तरतूद करण्यात आली असून त्यानुसार पात्र ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या सोयी सुविधांसाठी राज्याच्या एकत्रित निधीत आवर्ती खर्च होण्याची शक्यता आहे। सद्यस्थितीत या अधिनियमाच्या तरतुदीवर खर्च नमूद करणे शक्य नाही। म्हणजेच आता काय होणार आहे, यावरती शासन निर्णय निघेल, त्यानुसार जो काही खर्च आहे ती खर्चाची तरतूद केली जाईल आणि ही योजना महाराष्ट्रभरात लवकरच जी आहे ती लागू केली जाणार आहे। याचा जो काही शासनपत्र आहेत, राजपत्र आहेत ते 15 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत आणि जर हे कोणाला डाउनलोड करायचं असेल तर ते डिस्क्रिप्शन बॉक्समधून किंवा आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवरनं सुद्धा ते डाउनलोड करून घेऊ शकता। तर आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।